कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतले एक नाव जे सामान्य जनतेच्या हक्कासाठी झगडणारं, संघर्षातून घडलेलं आणि तमाम कोल्हापूरच्या मनामनात आदरानं उच्चारलं जातं ते नाव म्हणजे रविकिरण इंगवले। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आज 21 एप्रिल खास रविकिरण इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास, एका सच्चा शिवसैनिकाचा प्रवास। गरिबीतून जे उभे राहिले, संघर्षावर ज्यांनी मात केली आणि जनतेचा विश्वास संपादन केला। घरची परिस्थिती अतिशय हलाखीची, गरिबी, अडचणी आणि आयुष्यात प्रत्येक वळणावर येणाऱ्या संकटाचा सामना करत रविकिरण इंगवले यांनी आपला मार्ग शोधला। BSc केमिस्ट्री सारखं उच्च शिक्षण घेतलं, पण तेवढ्यावर न थांबता समाजासाठी माणुसकीचे एक नवीन रसायन तयार केलं। शिवसेनेच्या विचारांची मशाल हृदयात पेटवलेली त्यांच्या नेतृत्वाखाली कित्येक आंदोलने झाली। रस्त्यावर उतरून कोल्हापूरकरांच्या समस्या त्यांनी मांडल्या आणि त्या मार्गी देखील लावल्या। लोकांना जेव्हा कोणी हक्काने उत्तर देईल तेव्हा आठवण येते ती रविकिरण इंगवले यांची। कोणी कितीही वाजता फोन करा, त्यांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळतं, होईल, मी आहे। आणि हीच त्यांची खरी ताकद आहे बरं का। 4 वेळा जनतेने त्यांना निवडून दिलं आणि प्रत्येक वेळी त्यांनी ते विश्वासाचं नातं अधिक घट्ट केलं। 4 वर्ष नगरसेवक म्हणून यशस्वी काम केल्यानंतर उपमहापौर पदाची जबाबदारीही त्यांनी अतिशय समर्थपणे पेलली। प्रशासनाला सजगतेने प्रश्न विचारणं आणि सर्वसामान्य माणसाचं काम लवकरात लवकर पूर्ण करणं हा त्यांच्या कार्यशैलीचा मूळ गाभा आहे। रविकिरण इंगवले थेट बोलतात, खरं बोलतात। त्यांचा उग्र, तापट स्वभाव कधी चर्चेचा विषय ठरतो, पण त्याच स्वभावात दडलेली आहे एक खरी माणुसकी। गरजवंतास मदतीचा हात देणं, त्याच्या डोळ्यातून आशा फुलवणं हीच त्यांची शिवसेनेप्रमाणे ताठ मानेची वाटचाल। त्यांचे वडील विष्णुपंत इंगवले हे डाव्या विचारांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते होते। त्यांच्याच विचारांचा वारसा घेत रवी इंगवले यांनी समाजात खंबीरपणे आपलं काम केलं। कोणताही दिखावा नाही, पण मनापासून दिलेला प्रत्येक क्षण लोकांसाठीच। कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास, प्रत्येक घटकांपर्यंत सुविधा आणि सामान्य माणसाचा आवाज सत्तेच्या कानावर पोहोचवणं हेच त्यांचं अंतिम ध्येय आहे। 21 एप्रिल या दिवशी जनतेच्या मनातील शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा आधारस्तंभ रविकिरण इंगवले यांना तारा न्यूजकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। कोल्हापूरच्या हितासाठी, समाजाच्या सेवेसाठी आणि कार्यकर्त्यांच्या उभारणीसाठी तुमचं कार्य असंच तेजस्वी हो हीच प्रार्थना। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद।